नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे उन्हाळी परीक्षा होणार आहेत, जे रेग्युलर विद्यार्थी आहेत आणि जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्याविषयी त्यांच्या पेपरविषयी सर्व माहिती आपण टाईम टेबलविषयी माहिती पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व माहिती लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं झालं तर तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे आणि जे एक्झामिनेशन स्लॉट जो आहे तो तुम्ही इथं पाहू शकता. आणि जे मेमध्ये जे 2026मध्ये म्हणजेच ह्या 2 महिन्यानंतर जे 1 महिन्यानंतर पेपर जे होणार आहेत, 28 मेपासून पेपर स्टार्ट होणार आहेत रेग्युलर आणि रिपीटर विद्यार्थ्यांचे. आणि ज्यांनी कोणी एक्झाम फॉर्म भरला नसेल तर त्यांना अजून पण संधी आहे, त्यांनी लवकरात लवकर एक्झाम फॉर्म भरायचा आहे. ज्यांचा गृहपाठ जे YCMUकडून जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ज्यांच्या कॉलेजमधून एक्झाम स्टडी सेंटरमधून जे तुम्हाला गृहपाठ दिलेला असतो, तो जर तुम्ही कंप्लीट केला नसेल तर तो तुम्हाला लवकरात लवकर सबमिट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क पण चांगले पडतील आणि थेरी एक्झामसाठी तुम्हाला टाईम भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मे 2026चा तुम्ही पर्टिक्युलर्स तुम्ही तपशील पाहू शकता की त्यात रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला टाईम देण्यात आलेला आहे. आणि पुन्हा जे कोणी विद्यार्थी त्यांचा गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट पद्धतीने सादर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे उन्हाळी लेखी परीक्षा 2026 बाबत पण मी तुम्हाला लास्ट अपडेट सांगितलेले आहे, परंतु पुन्हा एकदा सांगू शकतो की मे 2026च्या परीक्षा ज्या आहेत ते 28 मेला होणार आहेत. तर ही अपडेट आहे. तर दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.